आत्मा नमस्ते. कोमल, ग्रँड मास्टर कोमल. आत्मा नमस्ते मॅडम. तर कोमल, ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा तुझा प्रवास, एका या वयामध्ये ग्रँड मास्टर पर्यंतचा हा प्रवास खरंच खूप भाग्यशाली आहेस तू, की या ऊर्जेने तुला निवडलं. आणि नक्कीच तू तुझे अनुभव सांगायला आलेली आहेस, हे सुद्धा खूप खूप कौतुकास्पद आहे. तर कोमल, तुझा परिचय दे आणि बोल तुला जे बोलायचं ते. येस, खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि तुम्ही मला बोलायची संधी दिलीत त्याच्यासाठी पण तुमचे खूप मनापासून धन्यवाद. माझा परिचय देते. माझं नाव कोमल रमेश पाटील आणि मी सांगलीची आहे, पण मी राहायला पुण्याला असते. माझं कॉलेज पण पुण्याला झालं आणि मी आता जॉबही पुण्याला करते. आणि मी जुलैमध्ये रेखीला जोडले, जुलै 2024 मध्ये. जुलै 2024 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत मी ग्रँड मास्टर पण झाले. आणि 2024 मध्ये म्हणजे जुलैच्या आधीची जी कोमल होती ती आणि आताची कोमल ह्याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप बदल झालेला आहे माझ्यामध्ये. तो मला स्वतःला पण जाणवत आहे आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण माझ्यातला तो बदल जाणवतोय. आणि रेखीला मला माझ्या आईनं जोडलं. माझ्या आईनं युट्यूब वरती व्हिडिओ बघितलेला आणि तिला मी सगळं जॉईन वगैरे करून दिलं होतं आधी. हम्म, आणि हम्म, तिचे व्हिडिओ ऐकत 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 मला पण असं उत्सुकता वाटायला लागली की बाबा हे काय आहे कसं आहे, म्हणून मी तिचे थोडे व्हिडिओ ऐकत होते. नंतर ती मला बोलली की तू पण कर म्हणून. आणि मी हम्म, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री इथपर्यंतचा प्रवास माझा सुरू झाला. माझ्या डोक्यात पण नव्हतं की मी ग्रँड मास्टर पर्यंत जाईन म्हणून. पण हम्म, तिथे माझ्यामध्ये जो बदल होता, आधी स्वतःला तरी म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये मला बदल जाणवायला लागला की म्हणजे मी जे हम्म, बोलल ते होतंय, म्हणजे माझी थोडी इंट्युशन पॉवर वाढली आहे, ह्या गोष्टी मला जाणवायला लागल्या. पण हम्म, कुठंतरी ना अजून पण मनात थोडस जे आपण षडरिपू म्हणतो ना, ते फक्त पुस्तकात वाचलं होतं. आम्हाला सिक्स स्टँडर्डला असताना नाही का कवितेमध्ये मराठीच्या होतं ते षडरिपू वगैरे. त्याच्यावर मस्त हम्म, छान छान निबंध पण लिहिले होते, पण त्यातले ते काही माझ्यातले गेले नव्हते बिलकुल पण. त्यातल्या त्यात राग तर खूप होता मला. बर. आणि ग्रँड मास्टर मध्ये मी ऍडमिशन घेतलं, ते पण माझं झालं, आपोआप झालं. त्या गोष्टी बस मनात आलं की बाबा ग्रँड हा, मास्टर पण आपण करूया. हा. आणि रेखीमध्ये ज्यावेळेस थर्ड डिग्री पर्यंत होतं ना, त्यावेळेस मनात प्रश्न यायचे की असं हम्म, का, हे का. हम्म, मग मी तुम्हाला विचारायचे ना मॅडम हे असं का होतंय हो, हे असं का. मग तुम्ही म्हणायचं की तू ग्रँड मास्टरला आली ना तुला ह्याची उत्तर आपोआप भेटतील. हम्म, मग मला वाटायला लागलं की बाबा आपण बघूया काय आहे ग्रँड मास्टर. पण ग्रँड मास्टर मध्ये ऍडमिशन घेतल्या घेतल्या पहिल्या 1-2 आठवड्यामध्येच तुम्ही जे शिकवलत ना की आपल्यातले जे सद्गुणांचा विकास आहे, नंतर आपण स्वतःमध्ये काय बदल, आपण स्वतःमध्ये बदल करायला गेलो तर आपल्याला सगळं जग चांगलं दिसतं. ह्या गोष्टी तुम्ही शिकवल्यात आणि त्याच मोमेंटला कळलं की बाबा हे असं का, म्हणजे जेवढे पण प्रश्न होते ना तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. आणि म्हणजे मला असं मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे हे ते ऐकायची पहिल्यापासून सवय होती. आणि आमच्या घरामध्ये ना माझे आजोबा असे भजन कीर्तन सकाळी लावायचे. मग ते खूप असं छान. कानावर पडलं ना की हम्म, मग असं वाटायचं की हा त्या व्यक्तीने ना त्याच्यामध्ये तसा बदल करायला पाहिजे, त्याचं ते चुकते, त्यानं जर स्वतःला तसं कर हे त्याला ऐकवायला पाहिजे, असं ना हम्म, मला वाटायचं. पण आहे हम्म, ना आपल्या ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की बाबा नाही आपण इथं चुकतोय. म्हणजे हम्म. की दुसऱ्याच चुका न दिसता आपल्यातल्या चुका दिसायला लागले. आणि आपण तिथं काय पाऊल उचलायला पाहिजे आणि आपण कसं स्वतःला बदललं पाहिजे ह्या गोष्टी मला कळाल्या. आणि त्याच्यामुळे आपोआप सगळं रागही शांत झाला आणि कुणाबद्दल काहीच तक्रार नाही राहिली. बस असं सेल्फ फोकस झालंय की जे पण काय करायचंय ना ते मला करायचंय, मला स्वतःला बदलायचंय. जर मी बदलले तर इतर लोक बदलतील, त्यांच्या विचाराने माझ्यामध्ये काही फरक नाही पडणार आहे. म्हणजे खूप ठिकाणी म्हणजे स्वतःमध्ये माझा खूप चेंज झालाय आणि रिलेशनशिप मध्ये पण माझा खूप चेंज झालाय. मला हा खूप चेंज जाणवतोय, बदल जाणवतोय. खूप छान. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे आता म्हणूया, थोडी आमची लाडकी कोमल थोडी रुसवी आहे, थोडी चिडकी आहे. ती आता आमची लाडकी कोमल काय म्हणूया आपण?
शांत झाले, राग नाही करत कुणाचा आणि कुणाविषयी मनात जास्त राग नाही ठेवत आहे. नाही ना, ठीक आहे, त्याचे विचार त्याच्याजवळ, माझे विचार माझ्याजवळ. त्याला पटलं तर तो ऍक्सेप्ट करेल, नाही तर नाही. इवन घरातले आपले लोक असतात, प्रत्येक जण आपल्या स्वतःच्याच हाताचे पाच बोट वेगळे असतात. आपण एकाला दुसऱ्यासोबत कम्पेअर नाही करू शकत. प्रत्येक जण बरोबर. वेगळा आहे, प्रत्येकाचा लाईफ मोटिव्ह वेगळा आहे. हम्म. आणि प्रत्येक हम्म. जण त्याच्या त्याच्या परीनं करत जाणार आहे. आपलं आहे की फक्त आपलं जे पण काही पाप कर्म बंद होते त्यातून आपण मुक्त व्हायचं आणि येणारे सगळे चांगले कर्म करत राहायचं. बस एवढा एकच मोटिव्ह आहे आता. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. खूप छान. ह्या सगळ्या आणि गोष्टींमध्ये तुम्ही खूप तुम्ही पण असं म्हणजे की समजून घेतलं की बाबा तुला म्हणजे डायरेक्टली तुम्ही कधीच नाही बोलला की तू हा बदल केला पाहिजे, ते बदल केला पाहिजे. पण ज्या गोष्टी तुम्ही देत गेला त्याच्यामुळे ना आपोआप सगळं समजत गेलं आणि सगळ्या गोष्टी जाणवत गेल्या. आणि रेखीचं ऊर्जेचं म्हणाल तर तुम्ही म्हणजे ऊर्जा ही अशी गोष्ट आहे ना की एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आपल्याला ती ऊर्जा येणारच आहे, ती कधीच नाही संपणार आहे. मग त्याच्यापेक्षा आपण ती चांगली ऊर्जा घेऊया आणि दुसऱ्यांना पण देऊया, स्वतःमध्ये पण बदल करूयात आणि दुसऱ्यांमध्ये पण बदल करूयात. येस, तिचा आध्यात्मिक. वापर कसा करावा? हो. वापर कसा करावा हे आपल्या हातात आहे. येस, बरोबर. योग्य करायचा किंवा योग्य करायचा. हो. आणि आपल्यामध्ये जर चेंज झालं ना, की असं होतं की एखाद्याला जर समजा नाराज वगैरे बघितलं ना, तर मग आपल्याला पण वाटत राहते बाबा त्याचं दुःख थोडंसं कमी व्हावं. आणि म्हणजे म्हणजे कसं होतंय की आपल्याला असं वाटत असं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते तर पाहिजेच आहे, पण मला सुख पण पाहिजेल आहे. मग ते बरोबर. सुख कशात असतं? प्रत्येकाचं सुख वेगळं वेगळं आहे. तसं म्हणजे माझं सुख काय आहे ते मला कळालं. हम्म. पण थोडं तरी दुसऱ्यांना जे देण्यात जे सुख आहे ना, ते खूप हम्म. मोठं आहे, ते खूप छान आहे सुख. म्हणजे त्याचं समाधान किंवा त्याची जी सॅटिस्फॅक्शन लेवल आपण म्हणू ना, ती खूप वेगळी असते आणि ते मला जाणवलं ऊर्जेमधून. आणि हा, मी खूप ठिकाणी ऊर्जेचा वापर केलाय की म्हणजे स्वतःसाठी तर केलाच, तो हम्म. विषयच नाही. पण हम्म. माझ्या घरच्यांसाठी, नंतर कुणाचं काय दुखलं काय झालं तर माझी आई पण खूप ठिकाणी वापर करते. की लास्ट मंथ मध्ये ना आमच्या रानामध्ये काय झालं होतं की आमच्या रानाच्या शेजारी ऊस आहे ना, तर हम्म. त्यांच्या ऊसाला आग लागली होती. हम्म. आणि ना वाऱ्यात म्हणजे ते काय शॉर्ट सर्किट झालं होतं वाटतं. हम्म. आणि त्यांच्या ऊसाला ना खूप मोठी अशी आग लागली होती आणि तो पेटत पेटत, वाऱ्याचा प्रवाह पण एवढा होता ना की तो पेटत पेटत आमच्या ऊसापर्यंत आला होता. आणि हम्म. माझ्या बाबांना कोणीतरी फोन करून सांगितलं की हे असं झालंय म्हणून. विदिन दी सेकंद माझ्या बाबांनी आईला फोन केला की आणि सांगितलं असं असं झालंय, तू त्याला रेकी दे म्हणून. म्हणजे काय त्या ऊर्जेचा म्हणजे काय म्हणू, चमत्कार म्हणू की काय म्हणू ना. फक्त आणि फक्त जास्तीत जास्त 20 ते 21 काड्या जळल्या असेल, म्हणजे पूर्ण वर्षाची मेहनत असं एका क्षणात त्याची नव्हती झाली असते. पण मम्मीने ऊर्जा दिली त्याला. आणि म्हणजे खरंच ही एनर्जीची एवढी ती एनर्जी आहे ना, ती ऊर्जा आहे ना, ती रेखी आपण जे म्हणतो ती एक पूर्ण वर्ष माझ्या बाबांनी असं रानात असं रात्रीचा दिवस केला त्या ऊसासाठी. आणि आता शेवटच्या क्षणाला हे सगळं बघायला भेटलं असतं. पण त्यानं विश्वास एवढा वाढलाय ना की खूप ऊर्जेवरचा विश्वास खूप वाढला. मी खूप छान. मस्त. बघितलं. एका शेतकऱ्याची जी मेहनत असते काय म्हणू आपण, त्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त 20च कांड्या, एवढा मोठा ऊस आहे रानात. आणि मग एवढी मेहनत घेतली त्याच्यासाठी. उन्हाळ्याचं पाणी नव्हतं तर रात्रभर जागून जागून बाबांनी मोटर बंद करून चालू करून म्हणजे पूर्ण पाठीमागचा सगळा पास्ट आठवला की बाबा आपण ह्या ऊसाला कसं वाढवलंय, काय केलंय, त्या हम्म. हम्म. ऊर्जेनं सगळं वाचवलं. त्याच्यासाठी ऊर्जेचं म्हणजे एवढी कृतज्ञता आहे की खूपच खूपच. खूप छान. खूप सुंदर. खूप सुंदर. मस्त. येस, आनंदी आनंद सर्वीकडे. ऊर्जा आनंद. माणसांचं रक्षण करते. ऊर्जा निसर्गाचं रक्षण करते. आपण तिचा योग्य वापर करायला. हो ना? हो, नक्कीच. खूप छान. जॉब कसा सुरू आहे तुझा आता? हो, माझा जॉब, मला माझ्या ड्रीम कंपनीमध्ये माझा जॉब लागला. आधी मला खूप टेन्शन होतं हम्म. 2024 मध्ये की कसं होणार, काय होणार. मी तर तुम्हाला फोन करून करून हैराण केलं होतं. मॅडम कसं करू, काय करू. तुमचा एकच शब्द होता की विश्वास ठेव, सगळं होईल.
तुमच्या ह्या एकाच शब्दावरती मी होते की मॅडम बोललेत ना होईल होईल, आणि मी स्वतः प्रगती म्हणजे स्वतः तुम्ही लॉकडाऊन सॉरी लॉकडाऊन मध्ये नाही, मधल्या काळामध्ये गॅप होता त्यावेळेस मला वाटत होतं की कसं करू काय करू. तुम्ही बोललात की ही संधी तुला परत नाही भेटणार आहे, जी रिकामी वेळ आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्किल्स वाढव, हे कर. त्या गोष्टी मला कळत नव्हत्या पण मी त्याच्यावरती काम केलं, माझ्या स्किल्स वाढवल्या आणि हं. आता मला भेटला. म्हणजे आताच माझं जॉईनिंग पण झालं. खूप छान, म्हणजे खूपच भारी. खूप धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद. ऊर्जेचे धन्यवाद, त्या युनिव्हर्सचे धन्यवाद. मी तर तुला तिथपर्यंत फक्त मार्ग दाखवत नेलं. हो ना, तुम्ही मार्ग दाखवला, तुम्ही त्याचं साधन झाला, त्याच्यासाठी तुमचे पण धन्यवाद आणि ऊर्जेचे पण खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. खरंच कोमल, अगदी ऐकतच राहावंसं वाटते. कोमल, ग्रँडमास्टर मधलं सगळ्यात जास्त काय आवडलं तुला? मला सगळ्यात जास्त सद्गुणांचा विकास आवडला मॅडम तो. कारण की हम्म. जोपर्यंत माझ्यामध्ये बदल नसता झाला तोपर्यंत मी काहीच नाही अचीव करू शकले असते, आणि जरी मी अचीव करू शकले असते तरी पण मला त्याचं समाधान, त्याची कृतज्ञता नसती राहिली. मी स्वतःला बदलले, स्वतःचे विचार बदलले, आणि माझी खात्री आहे की जे पण मी बदलले ना ते हम्म. असंच मी ठेवणार आहे स्वतःमध्ये, आणि जेवढं पॉझिटिव्ह राहीन तेवढं मी पॉझिटिव्ह राहणार आहे, आणि माझ्या आजूबाजूचं वातावरण, माझ्या लोकांना पण मी तेवढंच पॉझिटिव्हली घेणार आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. खूप सुंदर बेटा. आणि कोमल, मेडिटेशन कोणतं करते छान आवडीने? आवडीने थर्ड डिग्रीचे. विष बघायला. नक्की या. ओके. मेडिटेशन मला थर्ड डिग्रीचेच खूप आवडतं, म्हणजे ते कधी चालू होतं कधी संपतं मला कळतच नाही, आणि त्यातलं तर ग्रँड मास्टरचं तरी रोज होतच, पण थर्ड डिग्रीचं नाही झालं ना तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. खूप सुंदर. तुझ्या वयामध्ये तुझ्यासारख्या मुलींनी जेव्हा ऊर्जेसोबत जुडतात ना, तेव्हा ना कोमल, तुम्ही तुमचं माहेरही सुधरवता, सासरही सुधरवता. किती एका सासरी जाणारी एक मुलगी किती ऊर्जावान त्या कुटुंबामध्ये जाते, किती लकी ते कुटुंब असू शकतं. आहे ना, की एक पॉझिटिव्हिटीने भरलेली व्यक्ती. कारण ना, पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे तिच्या विचारांमध्ये, तिच्या आचारामध्ये. फक्त तिच्या विचारांमध्ये नको आहे, तर ते त्या विचारांवर ते चालायला हवी. आहे ना. नक्की. तीच पॉझिटिव्हिटी तुझ्या ऑफिसमध्ये तुला कामात पडते आहे. आणि आता खरंच ही कोमल बोलतेय ना, या कोमलचा आत्मविश्वास, अ, या कोमलची नजर, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या दिसत आहेत. आणि हो. खूप थँक्यू कोमल. मी जेवढं जेवढं द्यायचा प्रयत्न केला, अगदी वाटलं नव्हतं की मुलींनो तुम्ही शांत असता सेशनमध्ये. सेशनला एवढे सगळे लोक असतात, काही काही लोक त्यांचे वेगवेगळे अनुभव सांगतात. ओके, तुम्ही तेथे ना अटकता, बरोबर तुम्हाला जे हवं आहे ना तुमच्यासाठी ते तुम्ही घेतलं. ती तुमची पॉवर पण खूप कामी आली. हो ना. येस, आमचा आता नो अनुभव टेन्शन जगता कमी येतं ना होता. कोमल. हा, काहीच टेन्शन नाहीये. पण येणारा दिवस सत्कारी ठरवायचा. हं. टू डू लिस्ट हे फक्त कागदावरती किंवा पेन वही एवढ्यावरतीच लिमिटेड नाहीये, ते आपण दिवसाला पूर्ण केलंच पाहिजे, हा मोठी असतो. आणि आपला ग्रँड मास्टरचा परिवार जर म्हणाला, आमचा अनुभव कमी आहे, वय कमी आहे, पण त्यांचा जो अनुभव होता, त्यांनी ज्या पण अडचणींना सामोरे गेले ना, ते हं. बघून मला असं वाटलं की बाबा, म्हणजे असं पण असतं आयुष्यात, असे पण अडचणी लोकांना येतात. मग हं. एवढ्या मोठ्या अडचणीतनं ते आता इथं असे एवढे उभा राहू शकतात, तर मग आपण का नाही करू शकत? आपल्याला तर बरोबर. देवाने एवढं सगळं दिलंय या, आणि एवढं म्हणजे एवढे चांगलं सगळं आहे आपल्याकडे, म्हणजे त्या गोष्टींबद्दल आपल्याकडे जे नाहीये त्याच्याबद्दल रडत बसण्यापेक्षा जे आहे ना त्याच्यासाठी खूप जागरूकता धन्यवाद, निर्माण झाली. कृतज्ञता आहे. हो. आणि खूप त्या सुंदर. सगळ्या लोकांकडून मी खूप शिकले, खूप म्हणजे खूप, आणि असं सगळे असे पूर्ण कुटुंब तयार झाले. मला अजून एक कुटुंब मिळालं, रेकी कुटुंब. येस, रेखी कुटुंब मिळालं, छान ऊर्जा द्यायला, छान आशीर्वाद द्यायला. छान. आणि कोमल, काय सांगशील तुझ्या वयाच्या मुलींना, तुझ्या मैत्रिणींना काय सांगशील तू? काय संदेश देशील ऍज अ ग्रँड मास्टर? मी ऍज अ ग्रँड मास्टर म्हणून माझ्या मैत्रिणींना असेल किंवा इतर सगळ्यांनाही असेल, की मी सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी ग्रँड मास्टरचा प्रवास एकदा तरी अनुभवा. आता माझ्या वयाच्या मुलांना हे माहिती आहे की आपण जर का एमपीएससी युपीएससी जरी त्याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं तरी पण त्याचा अभ्यास एक माणूस घडवतो. त्याचं जे पण काही स्टडी सिलेबस असेल तो एक माणूस घडवायला मदत करतो. तसंच जो आपला ग्रँड मास्टरचा प्रवास आहे ना, तसं आपल्याला घडवतो तो.
रेकी थर्ड पर्यंत आपण ओळखतो स्वतःला. आणि ग्रँड मास्टरचा जो प्रवास असतो ना, त्याच्यातून आपण घडतो, आपला विकास होतो. आणि तो विकास आपल्या आता प्रेझेंटसाठी तर गरजेचा आहेच, पण फ्युचरसाठी, आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्या सोसायटीसाठी पण खूप गरजेचं आहे. आणि मला असं सांगायचं आहे की सगळ्यांनी खरंच ग्रँड मास्टरचा प्रवास एकदा तरी अनुभवा. म्हणजे आयुष्य म्हणजे काय हे इथं आल्यानंतर कळतं, आपल्याला काय हवंय आयुष्यात आणि आपल्याला हे आयुष्य का मिळालंय. आता एवढं सगळं युनिव्हर्स आहे, ब्रह्मांड आहे, ह्याच्यामध्ये झाडं आहेत, दगड आहेत, पण आपण का, हे आपल्या काचं अस्तित्व, आपलं अस्तित्व काय आहे हे समजतं आपल्याला. खूप सगळ्यांनी सुंदर, इथे या. खूप सुंदर, खूप सुंदर कोमल, बहुत बढिया. कोमल, तुझ्या भावी आयुष्यासाठी, सगळ्याच आयुष्यासाठी तुझ्या खूप खूप रेखीव शुभेच्छा. तुझ्यासारख्या मुली म्हणजे बस युनिव्हर्सने दिलेली देणगी आहे असं म्हणूया आपण आता, कारण त्या या वयामध्ये निवडल्या गेल्या आहेत ऊर्जेसोबत जुडायला. म्हणून तुम्ही खूप भाग्यवान, खूप छान, खूप सुंदर, आनंदी आनंद सर्वीकडे. तुमचे ओके. पण मॅडम खूप खूप तुझ्या धन्यवाद. आयुष्यासाठी काय शब्द निवडला आहे तू? माझ्या आयुष्यासाठी हम्म. मी तर खूप धन्यवाद म्हणजे आयुष्यासाठी तर धन्यवाद आहेच, पण मला हे जे भेटलंय ना त्याच्यासाठी पण मी खूप 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 धन्यवाद आहे. आणि मला जे भेटलंय ना त्या गोष्टीचा मी नक्की परिपूर्ण स्वतःसाठी आणि इतरांसाठी नक्की परिपूर्ण त्याचा वापर करणार. आज माझ्या तुम्ही गुरु आहात ना, ह्याच्यासाठी पण मी खूप 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 कृतज्ञ आहे मॅडम. खूप थँक्यू, धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू. तुम्ही सर्व माझ्या आयुष्यामध्ये आलात त्याकरता अंतर्मनापासून धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. अशीच भरभराट करत राहा कोमल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतःसाठी, इतरांसाठी सुद्धा कार्य करत राहा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. चला, ओके.